एक नंबर नाही. गीते दराडे साहेब यांनी भगवानगड परिसरात कॅम्प घेतलाय. यांना मी हीच शुभेच्छा देतो की यांनी दर 3 महिन्याला सर्व आरोग्य निदान हे करावे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त गोरगरीब लोकांची सेवा घडावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा. आज जागतिक महिला दिन. खऱ्या अर्थानं आपला जो भगवानगड परिसर आहे तो ऊसतोडणी कामगारांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. कैलासवासी बबनराव ढाकणे साहेब असतील, कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, यांनी ऊसतोडणी कामगारांच्या अनेक प्रश्नावर एक लढा निर्माण करत महाराष्ट्र राज्यामध्ये या ऊसतोडणी कामगारांना बळ देण्याचं काम केलं. त्यांचाच एक आदर्श घेत या सरकारमधील महाराष्ट्र लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस, तसेच आमच्या नेत्या पंकजताई मुंडे साहेब, आमचे नेते प्रताप ढाकणे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार साई माऊली हॉस्पिटल व देवनाथ फाउंडेशन यांच्या संयुक्त उद्यमाने आम्ही आज खरुंडीमध्ये महिला दिनाच्या निमित्तानं विशेषतः ऊसतोडणी कामगार आमच्या महिला असतील, माता भगिनी असतील, युवती असतील यांच्यासाठी शिबिर ठेवलं. आणि अतिशय आनंद होतोय सांगायला की नगर सारख्या ठिकाणी एका ऊसतोडणी कामगाराचा मुलगा असलेले दाम्पत्य आमचे मार्गदर्शक मित्र डॉक्टर संतोष गीते साहेब असतील, वर्षाताई गीते असतील, यांनी पूर्ण वेळ आज देत गरजू रुग्णांची तपासणी केली आहे. हे सांगताना एकीकडे आनंद होतोय आणि एकीकडे दुःखही होतोय की या ऊसतोडणी कामगारांच्या लढ्यात अनेक प्रकारच्या प्रश्नावर अनेक कार्यरत असणारे नेते आहेत, परंतु ठोस प्रभावी योजना करणारा प्रकल्प आपल्याला दृष्टिक्षेपात नाही. या शिबिराच्या माध्यमातून निश्चित प्रकारे सरकार दरबारामध्ये आम्ही हा ऊसतोडणी कामगारांचा आरोग्य प्रश्न नेणार आहोत. आणि मोठा देवीगड असेल, भगवानगड असेल, येथे एक पथदर्शी प्रकल्प समाज मनातील प्रकाश शिरकाटरे असतील, चंद्र शिरकाटरे असतील, आमचे मार्गदर्शक धन्वंतरी डॉक्टर आबा देशमुख साहेब असतील, आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्री देशमुख असतील, अशा सर्व मित्रवर्यांच्या वतीने आम्ही आरोग्याचा एक लढा निर्माण करणार आहोत. आणि शासन दरबारी याचं एक निवेदन लवकरच आम्ही देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांना देणार आहोत. आणि भगवानगड परिसरामध्ये या ऊसतोडणी कामगारांसाठी आरोग्याचं एक मंदिर निर्माण करण्याचा आमचा जो मानस आहे तो महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही व्यक्त करतोय. खरं तर ही वेळ आली नाही पाहिजे, कारण सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे सांगणारे नरेंद्र मोदी अतिशय जगभरातील सेवावृत्ती कार्यरत आमचे मार्गदर्शक आहेत. आणि त्यांचाच एक आदर्श ठेवून आम्ही पूर्ण फुलाची पाकळी म्हणून या गरजू रुग्णांची सेवा करत आहोत. व्यक्तिशः या डॉक्टर मंडळी निवेदन खरं तर त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आणि रविवारचा बाजार असताना स्वतःच हे सगळं टाळून खरुंडीमधले आमच्या सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. आमचे सर्व कार्यकर्ते असतील, मित्र असतील, यांनी आवर्जून गरजू ऊसतोडणी कामगारांपर्यंत आणलं. या ऊसतोडणी कामगारांचा आजचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थक यासाठी झालाय की खूप गर्दी झाली. अपेक्षेपेक्षा मला वाटतं 112-113 पेशंट आतापर्यंत झालेत. आम्हाला पेशंट जास्त अशी अपेक्षाच नाही, परंतु एका गरजू रुग्णाची जरी यामधून खऱ्या अर्थाने सेवा झाली तर आजचा दिवस सार्थक ठरला. असंच म्हणून ही सेवा भगवान बाबाच्या चरणी रुजू करतो. आम्हाला या कार्यक्रमात आमचे पत्रकार मित्र विजय शिवगजे असतील, सतीश जगताप असतील, आमचे अशोक आवड असतील, दादासाहेब खडकर असतील, आमच्या पाथर्डीचे पत्रकार संघाचे उर्मितजी मरोगर असतील, राजेंद्र भंडरे असतील, अविनाश भाऊ मंत्री असतील, अमोल कांगरे असतील, सर्व मित्रमंडळी नेहमीच मार्गदर्शन करतात. आणि आमच्या या उपक्रमास प्रसिद्धी माध्यमाच्या मधूनही हा विषय सरकार मार्गी कसा नेता येईल आणि याला प्रत्यक्ष कसं कृती आराखड्यात आणता येईल यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नशील असणार आहोत. व्हिडिओ काढ. मी डॉक्टर गीते साई माऊली हॉस्पिटल येथे फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. आज महिला दिनानिमित्त साई माऊली हॉस्पिटल आणि देवनाथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि येथील खरवंडी परिसरातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत आम्ही येथे महिला आरोग्य दिनानिमित्त एक आरोग्य शिबिर, महाआरोग्य शिबिर भरवण्यात यशस्वी झालेलो आहोत. 100 पेक्षा जास्त पेशंटनी आता तपासणी करून गेलेले आहेत. त्यामध्ये रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया, लोकांना जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स याची डिफिशियन्सी हे आजार कॉमनली आढळले. त्यामध्ये बीपी, शुगर, हार्टचं काही सदोष ECG जे आहेत ते पण आढळले. बऱ्याच लोकांना पाठदुखी, कंबरदुखी, गुडघ्याचा त्रास, बऱ्याच लोकांचे गुडघे खराब झालेत. असे भरपूर पेशंट, डोळ्याचे विकार असलेले काही पेशंट, मोतीबिंदू, हे सर्व पेशंटचा आम्ही इथे चेकअप केलेला आहे. आणि या सर्वांना कमी दरात
साई माऊली येथेही पुढील शस्त्रक्रिया किंवा काही ट्रीटमेंट लागेल तर त्याला सवलत देऊ असं मी जाहीर करतो. आणि डॉक्टर दराडे, डॉक्टर देशमुख सर, कटारिया साहेब, डॉक्टर गीते मॅडम, डॉक्टर दराडे मॅडम यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि सर मला एक सांगायचं, हा जो आमचा भगवानगड पट्टा आहे हा ऊसतोड कामगारांचा खूप पट्टा आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे शिबिर आज आयोजित केलेलं आहे महिला दिनानिमित्त, तर त्यातून तुम्हाला काय अनुभव आला? येथील जे पेशंट सगळे जे आम्ही चेक केले 100 पेक्षा अधिक पेशंट, तर त्या लोकांना बऱ्यापैकी सगळे गोरगरीब जनता आणि सर्व लोक हे ऊसतोड कामगारच होते बऱ्यापैकी. तर त्यांना सर्व लोकांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी ते नगरपर्यंत येऊन सांगण्यात अयशस्वी होतील अशाच पद्धतीची लोक गोरगरीब जनता होती. त्यामुळं मला व्यक्तिशः खूप समाधान आहे. मी स्वतः ऊसतोड मी कामगाराचा मुलगा आहे, त्याच्यामुळे मला व्यक्तिशः समाधान आहे की मी त्या लोकांना इथं चेक करू शकलो आणि त्यांना आरोग्य सेवा देऊ शकलो. त्यातली बरीच लोक नगर पर्यंत येणं किंवा त्यांच्याकडे ती खर्ची पण नसेल अशा इकॉनॉमिक परिस्थितीतील लोक आहेत. तर मला फार आनंद होत आहे, माझ्या टीमला फार आनंद होत आहे. आणि हे आरोग्य शिबिर, असेच आरोग्य शिबिर देव आम्हाला फार म्हणजे देव सपोर्ट करू आम्हाला. मानसिकता आमची म्हणजे सर्व थोडस ड्रॉप करत बाबा आणि आम्हाला सद्बुद्धी देव की आम्ही हे परत इथे शिबिर घेऊ आणि ऊसतोडी कामगार किंवा गरीब लोक यांचा सदैव इलाज करत राहू. आणि ह्याच लोकांना आम्ही साई माऊलीमध्ये पण अल्प दरात इलाज करू असंच मी इथं ग्वाही देतो. धन्यवाद.